नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जे स्मार्ट स्टडी मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 यावर विचारण्यात येणारे प्रश्न पाहणार आहोत। हा आपला MIDC ऍक्ट वरील पहिला व्हिडिओ आहे। तर चला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न पहिला, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 या कायद्याला राष्ट्रपती मंजुरी कोणत्या दिवशी देण्यात आली? उत्तर आहे 28 फेब्रुवारी 1962। प्रश्न दुसरा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा महाराष्ट्र शासन राजपत्रात कोणत्या तारखेला प्रसिद्ध झाला? उत्तर आहे 1 मार्च 1962। प्रश्न तिसरा, MIDC चे ब्रीद वाक्य कोणते? उत्तर आहे उद्यमात सकल समृद्धी। प्रश्न चौथा, MIDC च्या अगोदर 1 मे 1960 रोजी कोणती औद्योगिक संस्था होती? उत्तर आहे औद्योगिक विकास मंडळ। प्रश्न पाचवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम या कायद्याची व्याप्ती किती आहे? उत्तर आहे संपूर्ण महाराष्ट्र। प्रश्न सहावा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 कायद्यात एकूण किती प्रकरणाचा समावेश आहे? उत्तर आहे 7 प्रकरण। प्रश्न सातवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 कायद्यात एकूण किती कलमाचा समावेश आहे? उत्तर आहे 69। प्रश्न आठवा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कधी झाली? उत्तर आहे 1 ऑगस्ट 1962। प्रश्न नववा, राज्य शासनाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर नामनिर्देशित केलेला प्रत्येक सदस्य हा धारण करतो? उत्तर आहे 3 वर्षे। प्रश्न दहावा, महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम 1961 नुसार महामंडळ सभापती कोण असतो? उत्तर आहे उद्योगमंत्री। प्रश्न 11वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महामंडळ उपसभापती कोण असतो? उत्तर आहे उद्योग राज्यमंत्री। प्रश्न 12वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महामंडळाचे सभापती कोण आहे? उत्तर आहे उदय सामंत। प्रश्न 13वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 नुसार महामंडळाचे उपसभापती कोण आहे? उत्तर आहे इंद्रनील नाईक। प्रश्न 14वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी हा महामंडळाचा पदसिद्ध असतो? उत्तर आहे सचिव। प्रश्न 15वा, महाराष्ट्रात औद्योगिक क्षेत्रात उद्योगधंद्यांची पद्धतशीर स्थापना करण्यासाठी व त्यांचा विकास करण्यासाठी कोणता अधिनियम करण्यात आला? उत्तर आहे महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961। प्रश्न 16वा, MIDC चे संकेतस्थळ कोणते आहे? उत्तर आहे www.midcindia.org। प्रश्न 17वा, MIDC अधिनियम संदर्भात कोणत्या कलमांतर्गत महामंडळाची सभा भरविण्यात येते? उत्तर आहे कलम 7। प्रश्न 18वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला संमती मिळाली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद। प्रश्न 19वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली तेव्हा भारताचे राष्ट्रपती कोण होते? उत्तर आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन। प्रश्न 20वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर आहे मुंबई। प्रश्न 21वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ करारावर व्यवसायासाठी जागा देते? उत्तर आहे 99 वर्षे। प्रश्न 22वा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागांना कोणाचा सरकारी जागा काढून टाकण्याबाबत अधिनियम लागू आहे? उत्तर आहे 1955। प्रश्न 23वा,
महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अंतर्गत वित्तव्यवस्था लेखा आणि लेखापरीक्षा कोणत्या प्रकरणामध्ये अंतर्भूत आहेत? उत्तर आहे प्रकरण 4. प्रश्न 24वा. MIDC चे किती प्रादेशिक कार्यालय आहेत? उत्तर आहे 16. प्रश्न 25वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना झाली त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न 26वा. महामंडळ दर किती वर्षांनी आपला अर्थसंकल्प राज्य शासनाला सादर करते? उत्तर आहे प्रत्येकी 1 वर्षाला. प्रश्न 27वा. कोणते कलम MIDC अधिनियमानुसार वगळण्यात आले आहे? उत्तर आहे कलम 40 व 41. प्रश्न 28वा. MIDC अधिनियम 1961 कलम 43(1) अ कशा संबंधी आहे? उत्तर आहे सरकारी जमिनी. प्रश्न 29वा. कोणत्या प्रकरणात महामंडळाची कामे व अधिकार देण्यात आला आहे? उत्तर आहे प्रकरण 3. प्रश्न 30वा. मॅग्नेटिक महाराष्ट्र ही परिषद पहिल्यांदा केव्हा आयोजित करण्यात आली? उत्तर आहे 18 ते 20 फेब्रुवारी 2018. प्रश्न 31वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कोणत्या कलमानुसार महामंडळाची लेखे व लेखापरीक्षा केली जाते? उत्तर आहे कलम 27. प्रश्न 32वा. कलम 33 अन्वये नुकसान भरपाईची रक्कम ठरविण्यात येईल तेव्हा तिच्या भागाच्या वाटपासंबंधात व्यक्तीमध्ये कोणताही वाद निर्माण झाल्यास कोणाचा निर्णय अंतिम असेल? उत्तर आहे न्यायालय. प्रश्न 33वा. राज्य शासन याबाबतीत केलेल्या कोणत्या कलमान्वये त्याच्या अधिकारांपैकी कोणतेही अधिकार त्याच्या अधिकारांपैकी कोणत्याही अधिकाराकडे प्रत्यायोजित करता येतील? उत्तर आहे कलम 42. प्रश्न 34वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये कोणत्या कलमानुसार इमारतीचे बांधकाम थांबविण्याचा अधिकार महामंडळास आहे? उत्तर आहे कलम 45. प्रश्न 35वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 अन्वये औद्योगिक वसाहतीची व्याख्या कोणत्या पोटकलमामध्ये दिली आहे? उत्तर आहे कलम 2 ह. प्रश्न 36वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील कलम 46 मधील जमीन धारण करण्याच्या शर्तीचे उल्लंघन करून बांधकाम केल्यास किंवा जमिनीचा वापर केल्यास आणि प्रथम दंड करून तसेच ठेवल्यास काय दंड होईल? उत्तर आहे प्रत्येक दिवसासाठी 500 रुपयांपर्यंत. प्रश्न 37वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मधील प्रकरण 1 चे शीर्षक काय आहे? उत्तर आहे प्रारंभिक. प्रश्न 38वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 मध्ये अधिनियमाशी संबंधित व्याख्या कोणत्या कलमामध्ये आहेत? उत्तर आहे कलम 2. प्रश्न 39वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा भारताय गणराज्याच्या कितव्या वर्षी अधिनियमित करण्यात आला? उत्तर आहे 12व्या. प्रश्न 40वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 चे संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ कोणत्या कलमात नमूद करण्यात आला आहे? उत्तर आहे कलम 1. प्रश्न 41वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम 1961 हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या मंत्रालयीन विभागाशी निगडीत आहे? उत्तर आहे उद्योग विकास. प्रश्न 42वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाच्या कोणत्या कलमात औद्योगिक विकास महामंडळावर नामनिर्देशित केल्या जाणाऱ्या सदस्यांचा पदावधी व सेवेच्या शर्ती नमूद केल्या आहेत? उत्तर आहे कलम 6. प्रश्न 43वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कलम 22(2) नुसार कमाल किती रक्कम कर्ज घेता येते? उत्तर आहे 75 कोटी.
प्रश्न 44वा. महाराष्ट्र औद्योगिक अधिनियम कलम 22(2) नुसार महामंडळाची कर्ज रक्कम वाढविण्यासाठी कोणाची मान्यता घ्यावी लागते? उत्तर आहे विधानसभा. प्रश्न 45वा. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अधिनियम 1961 नुसार प्रकरण 6 अंतर्गत कोणत्या कलमाचा समावेश होतो? उत्तर आहे 30 ते 42. प्रश्न 46वा. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास अधिनियम कोणत्या वर्षी लागू झाला? उत्तर आहे 1976. प्रश्न 47वा. लोकशाहीत डावलल्याच्या कारणावरून महामंडळ सदस्यास निष्कासित करण्याचा अधिकार? उत्तर आहे राज्य शासनास आहे. प्रश्न 48वा. कोणत्या वर्षी MIDC अधिनियम संमत केला गेला? उत्तर आहे 1961. प्रश्न 49वा. कलम 32 ही कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे जमिनीचे सक्तीचे संपादन. प्रश्न 50वा. MIDC चे मुख्य कार्यकारी अधिकारी कोण आहे? उत्तर आहे P. वेलरासू. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमचा मित्र मैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा. आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल तर नक्की कॉमेंट करा. आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून जेवढे अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळून जाईल. आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.